कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या हितासाठी अनेक संघटना आता सरकारसमोर मागण्या सादर करत आहेत. तर अलीकडेच NCJCM महाराष्ट्र वृद्ध निवृत्तीवेतन संघटना आणि AIDEFने अनेक वेतन आयोगाला सविस्तर प्रस्ताव सादर केलेला आहे. तिन्ही गट एकत्रित सामान्य केंद्र सरकारी कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि संरक्षण क्षेत्रातील नागरी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात. येत्या काही महिन्यात आयोगाला आपल्या शिफारशी सादर करणार असल्याने त्यांच्या शिफारशीमुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आता मोठा फायदा होणार आहे. या तीन प्रमुख संघटनांनी वेतन आयोगाकडे प्रमुख मागण्या सादर केल्या आहेत, ज्यामध्ये एकूणच 65,000 रुपये ते 69,000 रुपये दरम्यान किमान वेतनाचा निकष ठेवणे, 7व्या वेतन आयोगाच्या तुलनेत सुमारे 3.8 ते 3.83 पट फिटमेंट फॅक्टरची मागणी केलेली आहे. वार्षिक वेतनवाढ किमान 5 ते 6% ठेवण्याची ही मागणी केलेली आहे. तर निवृत्तीवेतन रचनेत व्यापक बदल, सुधारणा आणि वेतन समानतेची ही मागणी या संघटनेने केलेली आहे. तर वेतन स्तर आणि पदोन्नती प्रणाली सुलभ करणे ही मागणीसुद्धा या संघटनेने आयोगापुढे ठेवलेली आहे.